तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे शिवमंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। मंदिराचे विश्वस्त हिंगोली वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश बांगर, पत्नी चैताली बांगर यांनी महापूजा केल्यानंतर मध्यरात्रीनंतर 2ला मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। श्री नागनाथ महाराज की जयच्या घोषणेनं मंदिर परिसर दणाणून गेला। पोलीस निरीक्षक जी.एस. राहिरे यांनी नागनाथ मंदिरात बंदोबस्त ठेवलाय। अमरतक सौज्ञे नगरी रम्ये विभूषितांगं विविधैश्च भूपैः सद्भक्तिमुक्ति प्रदमेशमेकं श्रीनागनाथं शरणं प्रपद्ये। आपल्या भारतामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं 8वं ज्योतिर्लिंग नागेशम दारुकावणे या नावाने जे ओळखलं जातं तेच आपल्या औंढा नागनाथ असणारं ज्योतिर्लिंग म्हणजे औंढा नागनाथ नागेशम दारुकावणे। हे जे आपले ज्योतिर्लिंग आहे ते हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे। आज श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार आहे। या श्रावणी सोमवारच्या पुण्य पर्व काळावरती प्रचंड भाविकांनी गर्दी आज दर्शनासाठी केलेली आहे। आज मध्यरात्री भगवान शिवशंकराची प्रशासकीय पूजा संपन्न होऊन भाविकांना 1:30 वाजता मंदिर दर्शन करण्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे। आज तिसरा श्रावणी सोमवारी मूग या शिवमुठीचं अर्पण देवाला केलं जातं। या मूग जेव्हा आपण शिवाला जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा प्रत्येक मनुष्य हा त्याच्या पापापासून मुक्त होतो आणि तो शिवलोकी प्राप्त होतो। असं आजच्या या तिसऱ्या श्रावणी सोमवारचं असणारं हे महत्त्व आपल्या नागनाथ मंदिरामध्ये आपल्याला दिसून येतं। नागेश्वर भगवान की जय। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।